तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर हवेत, त्याची उत्तरही तुमच्या उत्तर दिशेतच आहेत. लगेच उत्तर दिशा तपासा. तुम्हाला उत्तर दिशा कशी बघायची ते पहिल्यांदा सांगतो. घराच्या सेंटरला साधारणपणे मध्यभागी उभं राहायचं, कंपासचा ऍप लावायचा आणि त्याच्यामध्ये 0 डिग्री नॉर्थ त्या पद्धतीने शोधायची. मग बाकीच्या दिशा मिळतात. घराच्या सेंटरला उभारूनच उत्तर दिशा तपासायची. प्रत्येक खोलीची उत्तर दिशा बघायची नाही. त्यावेळेला आपल्याला ज्यावेळी उत्तर दिशा मिळते त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्या घराच्या वास्तूमध्ये उत्तर दिशेमध्ये खरंच काय दोष आहेत का. सर्व दोष मी आता एक 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 सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचा दोष म्हणजे काय, उत्तर दिशा ही जड करून ठेवलेली असते. जड केलेली असते म्हणजे काय असतं, त्या ठिकाणी स्टोर रूम असतं किंवा बेडरूम असतं. अजिबात चालत नाही. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. या ठिकाणी मोठ्या मोठ्या खिडक्या पाहिजेत, काच पाहिजे, दरवाजा पाहिजे, मोकळं पाहिजे. कारण ही दिशांची राणी आहे. 24 तास याच्यामधनं प्रकाश येत असतो, ऊर्जा येत असते. 24 आवर्स ऊर्जा देणारी एकमेव दिशा म्हणजे उत्तर दिशा. पूर्व दिशेपेक्षाही प्रभावी, कित्येक पट प्रभावी दिशा म्हणजे उत्तर दिशा. जर समजा तुमची उत्तर दिशा चांगली असेल तर सर्व प्रश्नांची उत्तर ही 200% तुम्हाला मिळतात म्हणजे मिळतात. जर त्या ठिकाणी स्टोर रूम असेल, ब्लॉक असेल तर उत्तर दिशा डिस्टर्ब होते. काही लोकांच्या इथं काय होतं, उत्तर दिशेच्या पलीकडे फ्लॅट सिस्टीम मध्ये शेजारचा फ्लॅट असतो, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी विंडो मिळत नाही, त्यामुळे उत्तर दिशा बंद आहे. ह्याला म्हणतात उत्तर दिशा बंद असणे. म्हणजे एक तर स्टोर रूम असणे, उत्तर दिशा बंद असणे. काही वेळेला काय होतं, उत्तर दिशेमध्ये शौचालय किंवा टॉयलेट असतं. हे अतिशय खराब आहे. कारण काय आहे, उत्तर दिशा ही शुभ दिशा मानली आहे, पवित्र दिशा मानली. युनिव्हर्स मधनं पॉझिटिव्ह एनर्जी या उत्तर दिशेतनं आपल्या घरामध्ये येते. पूर्व दिशा, उत्तर दिशा आणि ईशान्य दिशेतून पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ती नैऋत्य दिशा म्हणजे साऊथ वेस्ट दिशा, वेस्ट दिशा म्हणजे पश्चिम दिशा या ठिकाणी आणि साऊथ मध्ये म्हणजे दक्षिण दिशा या ठिकाणी स्टोर होते. तर सगळ्यात जास्त एनर्जी येणारी दिशा म्हणजे उत्तर दिशा आहे. तर या ठिकाणून पवित्र एनर्जी आली पाहिजे. हे टॉयलेटवालं पाणी अजिबात चालणार नाही. तर उत्तर दिशेचे काय काय आहेत गुणधर्म ते आता आपण बघणार आहे. उत्तर दिशेचा रंग, तर या ठिकाणी सफेद रंग आपल्याला हवाय, पांढरा रंग आपल्याला पाहिजे, मोठ्या मोठ्या विंडोज या ठिकाणी पाहिजेत, डोअर पाहिजे म्हणजे दरवाजा पाहिजे, मोकळी टाकळी ही उत्तर दिशा हवी. या ठिकाणी सुशोभितपणा पाहिजे आहे. या ठिकाणी पाणी आपल्याला हवंय. जर समजा आपल्याला बोरिंग मारायचं असेल किंवा विहीर काढायची असेल तर साधारणपणे उत्तर ते ईशान्य याच्या दरम्यान विहीर किंवा बोरिंग काढण्याचं सजेशन मी देतो. कारण त्या ठिकाणचं जे जल आहे तर ते जल अतिशय पवित्र स्वरूपात असतं. म्हणून आपल्या इथं उत्तर दिशेला जर पाणी असेल तर अत्यंत लाभदायक असतं. पण फ्लॅट सिस्टीम मध्ये आपल्याला हे मिळू शकत नाही. मग आता उत्तर दिशेतल्या दोष काय काय होतात, टॉयलेट एक असेल तर तो दोष होतो. त्याच्यासोबत काय होतं तर उत्तर दिशेमध्ये कधी कधी किचन असतं. किचन जे आहे तर त्या ठिकाणी अग्नी हा तेवत असतो, कंटिन्युअस मध्ये बर्नर चालू असतो, आग येत असते. पण उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे. या ठिकाणी लिक्विडिटी पाहिजे, ही लिक्विड कॅश देणारी दिशा आहे. कारण कुबेराची दिशा आहे. बुध ग्रहाचा या ठिकाणी अंमल असतो. कंटिन्युअस कॅश फ्लो हा उत्तर दिशेतून येत असतो. उत्तर दिशा ही कॅश फ्लो देणारी दिशा आहे, अपॉर्च्युनिटी देणारी दिशा आहे. खूप सारे अपॉर्च्युनिटीज येतात, कुठून ना कुठून तुम्हाला पैसा उपलब्ध होत राहतो. ज्यांच्या घरात उत्तर दिशा मोकळी आहे त्यांना कुठून ना कुठून तरी पैसा हा कुठल्या मार्गाने तरी येतच राहतो. पण जर समजा ब्लॉक झाली उत्तर दिशा तर पैशाला अडचणी येतात. किचन जर झालं तर अग्नितत्वामुळं जलतत्व डिस्टर्ब होतं. म्हणजे त्या ठिकाणी जल हे वितळून जातं, विरघळून जातं. म्हणजेच तिथले जे सोमतत्व आहे ते नष्ट होतं. त्यामुळं काय आहे की जर किचन असेल तर पैसा हा येतो पण टिकत नाही. त्यामुळं किचन आपल्याला तिथे नको, टॉयलेट आपल्याला त्या ठिकाणी नको. बऱ्याच घरांमध्ये आढळणारा प्रॉब्लेम म्हणजे उत्तर दिशेला जिना असतो, स्टेअरकेस असते. तर तो एक मोठा दोष आहे. कारण जिना आहे, स्टेअरकेस आहे, हे खूप हेवी गोष्टी आहेत. तर त्या हेवी गोष्टींमुळे काय होतं, एनर्जीची सकारात्मक ऊर्जा जी घरामध्ये प्रवेश करणार आहे ती ब्लॉक होऊन जाते. तिथली जी पॉझिटिव्हिटी आहे ती नष्ट होऊन जाते. मग त्रास काय होतात तर उत्तर दिशा ही प्राधान्यानं घरातल्या स्त्रीची दिशा म्हणून म्हणली जाते. मग ती स्त्री जी आहे तर ती मॅरिड स्त्री म्हणजे जी भगिनी आहे, आई आहे, तिची दिशा ही उत्तर दिशा आहे. किंवा जी मुलगी आहे, कन्या आहे, तिची पण उत्तर दिशा आहे. जर या ठिकाणी जिना असेल तर डेफिनेटली हार्मोनल इश्यूज बघायला मिळतात. मी खूप सारे वास्तू विजिट्स करतो. त्यामध्ये ज्या ज्या घरामध्ये उत्तर दिशेला जिना आहे त्या ठिकाणी लेडीजचे हार्मोनल इश्यूज दिसतात. थायरॉइड असू शकतो
किंवा वेट गेन होऊ शकतो, अनपेक्षितरित्या वजन वाढतं आणि महत्वाचं म्हणजे विवाहामध्ये डिले होतो. विवाहामध्ये काही ना काहीतरी अडचणी होतात, मनासारखं विवाह होत नाही, ट्विस्ट आणि टर्न असतात. जर 100 जर उत्तर दिशेची अशी घरं बघितली की ज्याच्यामध्ये जिना आहे उत्तर दिशेला, तर त्या ठिकाणी 80 ते 90 ठिकाणी हीच कंडिशन दिसते की तिथल्या लेडीजला काही ना काहीतरी त्रास हा असतो म्हणजे असतो. कारण ती जलतत्वाची दिशा आहे, हार्मोन्सची दिशा आहे. हार्मोन्स हे पूर्णपणे डिस्टर्ब राहतात, त्यामुळे त्या ठिकाणी जिना ऍक्सेप्टेड नाही. काही लोकांचा एंट्रन्स उत्तरेचा असतो, उत्तरेतनं तुम्ही आतमध्ये आलात की लगेच जिना चालू होतो. मग त्याचा काही फायदाच होत नाही, कारण उत्तरेतली एनर्जी नष्ट होऊन जाते. लोक म्हणतात आमचा उत्तरेचा दरवाजा आहे, तरी लाभ होत नाही. जिना असल्यामुळे ती एनर्जी ब्लॉक होते. तर अशा प्रकारे काही लोकांची बेडरूम ही उत्तर दिशेला असते. बेडरूम म्हणजे बेड्स आल्या, तिथे झोपणारी लोक आली, त्यामुळं उत्तर दिशेची एनर्जी नष्ट होऊन जाते. कारण जडत्व आलं, ही हलकी पाहिजे, या ठिकाणी खूप हलक्या गोष्टी पाहिजेत. तर या ठिकाणच्या जडत्वामुळे इथली एनर्जी पूर्णपणे नष्ट होऊन जाते. उत्तर दिशेला जर समजा बाल्कनी असेल, आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला जर बाल्कनी किंवा पोर्च असेल, मोकळा टाकळा ठेवला असेल, त्या ठिकाणी हेवी काही गोष्टी ठेवल्या नसतील, अत्यंत लाभदायक असतं. उत्तर दिशेला, घराच्या उत्तर दिशेला जर रस्ता असेल तरी अत्यंत लाभदायक असतं. उत्तर दिशा कशी असावी? घराच्या सेंटरला आपण उभारल्यानंतर नॉर्थ फाइंड आउट करायची आणि त्याच्यानंतर जी उत्तर दिशा दिसते त्या ठिकाणी एकतर विंडो पाहिजे आणि लांब लांब पर्यंत त्याला अडथळा नाही पाहिजे की तिथून पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये वास्तूमध्ये एंट्री झाली पाहिजे. तर ती उत्तर दिशा अत्यंत लाभदायक असते. 24 आवर्स पॉझिटिव्ह एनर्जी येते. ज्यांची उत्तर दिशा अशा प्रकारे चांगली आहे त्यांच्यामध्ये 100% मध्ये पॉझिटिव्ह या एनर्जीचा एंट्री होते आणि त्यांची कामही मार्गाला लागतात. कधी कधी 1 ते 2% अशा पण घटना घडतात की सर पैसा खूप येतोय, प्रचंड येतोय, अपॉर्च्युनिटीज येतात, म्हणजे मला ज्यावेळी अडचण असते त्यावेळी सर कोणतरी येतं आणि मला पैसा देतं, मार्ग निघतात, पण पैसा टिकत नाही. मग त्यावेळेला मी असं म्हणतो तुमची उत्तर चांगले, पैसा टिकत नाही हा प्रॉब्लेम आला की आग्नेय दिशेकडे जातो, तो दोष वेगळा आहे. पैसे येण्याचं काम जे आहे तर ते उत्तर दिशेतून आहे. आता या उत्तर दिशेमध्ये काय काय करायचं, जनरलाइज काय काय रेमेडीज असतात, प्रॉपर पद्धतीने आपल्याला त्या वास्तूचं परीक्षण करावं लागतं, त्यातली पदं बघावी लागतात. कारण उत्तर दिशेतलं 3रं, 4थं आणि 5वं पद जे आहे तर ते कुबेराचं पद आहे, धनप्राप्तीचं पद आहे. ते प्रॉपर पद्धतीनं जेव्हा आपण सेंटरला उभा राहतो आणि दिशा बघतो आणि ग्रीड करतो, त्या घराच्या प्लॅनला ग्रीडिंग करावं लागतं. त्यानंतर आपल्याला कळतं की 3रं पद कुठलं आहे, 4थं पद कुठलं आहे, 5वं पद कुठलं आहे. ते जर मोकळं टाकलं असेल, चांगलं असेल तर खूप लाभ होतो. उत्तर दिशेला काय काय आपण करावं त्याबद्दल पण माहिती सांगतो. उत्तर दिशेला एक स्फटिक श्रीयंत्र आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. जे स्फटिक श्रीयंत्र सिद्ध, ओरिजिनल अशा प्रकारचं असेल, कारण त्या स्फटिक मधनं पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, जे उत्तर दिशेला चांगलं आहे. स्फटिकचे झुंबर लावणं आपल्याला अतिशय चांगलं आहे. ग्लास वापराव्यात, ग्लासच्या वस्तू वापराव्यात आणि व्हाईट कलरचा वापर करावा. पडदे जे आहेत तर ते सफेद रंगाचे वापर करावेत. क्लीन ठेवावे, उत्तर दिशा पूर्णपणे साफसफाई ठेवावी. उत्तर दिशेला जर पोस्टर आपल्याला लावायचं असेल, एखादं पेंटिंग लावायचं असेल तर पडणाऱ्या पाण्याचं पेंटिंग लावायचं आपल्याला. पाणी थांबलेलं नकोय आपल्याला. एखादा वॉटरफॉल की ज्यामध्ये पाणी पडते, आता पेंटिंगचे 5 ते 10% मध्ये काम करतात. रिअलिटीमध्ये बाकीचा पूर्ण फ्लॅट बघून त्याचे जेव्हा आपण रेमेडी करतो त्यावेळेला त्या गोष्टी होतात. पण तुम्हाला जर पेंटिंग लावायचंच असेल तर वॉटरफॉलचं पेंटिंग आपण लावू शकता, ज्यात पाणी वरनं पडतंय, साठलेलं पाणी आपल्याला नकोय. थोड्या फार प्रमाणामध्ये ग्रीनरी, ग्रीन अशा प्रकारचं काही डेकोरेशन चालतं. फार मोठी मोठी झाडं लावायची नाही. जर समजा बाल्कनी असेल तर त्या ठिकाणी काय करायचे, छोट्या छोट्या कुंड्या ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये सफेद रंगाची फुलं येणारे अशी छोटीशी झाडं लावायची. छोट्या छोट्या वेली लावल्या तर चालतात. मनी प्लांट उत्तर दिशेला चालतो, हे लक्षात घ्या. आपल्याला जर समजा असं वाटत असेल की संधी येते, क्रॅक होता होता राहते, थोडाफार दोष आहे, तर आपण त्या ठिकाणी उत्तर दिशेला मनी प्लांटचा वापर करू शकतो. तर हे सर्व काही उत्तर दिशेच्या गोष्टी आहेत. अशाच प्रत्येक दिशांसंदर्भात मार्गदर्शन करणारे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.